चला मुलांनो, एक एक करून आता आपण काय करूयात, हे प्रश्न सोडवूयात. तुम्हाला ह्याची सगळ्यांचे हात खाली करते मी. तुम्हाला उत्तर ऑलरेडी येत असतील तर हात वर करा, पण मी सांगू का, मी सांगू का वगैरे. टीचर काय बोलले प्लीज सांगाल का? काय तुम्ही काय बोलले आता ते प्लीज नवीन सांगाल का? आता माझा आवाज येतोय तुला बेटा? हो आता येतोय टीचर. हा, मी म्हंटल हँड रेज करा आन्सर येत असेल तर. अनम्यूट करून मी सांगू का बोलू नका. चला स्टार्ट करूयात आता आपण पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न, हा बोल तेजस. टीचर किती धड्याचं देवा, प्रकाश धडा. थँक्यू. इंग्लिश मधून दिले चालतील ना? काल नव्हतास तू क्लासमध्ये? बरं चला टीचर एक विचारू पुढे का? जाऊ. हा बोल बोल बेटा. टीचर आन्सर इंग्लिश मधून दिले चालतील ना? एनसीईआरटी काय? इंग्लिश मधून दिले चालतील ना? इंग्लिश. हा हा हा, इंग्लिश मधून आन्सर्स दिले तर चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये. चला पहिला क्वेश्चन, रिकाम्या जागा भरा. सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला डॅश म्हणतात. नॉर्मल. अरे मी नाव घेणार तर. मिताली सांग बेटा. मॅम नॉर्मल आहे त्याचा आन्सर. मराठीत कोण सांगेल? प्राजक्ता, प्रेरणा सांगू प्रेरणा. हा सांग प्रेरणा. मॅम स्तंभिका. येस, स्तंभिका इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, इंग्लिश मध्ये नॉर्मल. त्याच्यानंतर लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे डॅश परावर्तन असते. मॅम मी सांगू दर्शन? एक मिनिट दर्शन, मी काय म्हंटल बेटा? मी सांगू नाही करायचं. तुम्ही हँड रेज केलाय तर डेफिनेटली मी विचारणार. सांग दर्शन सांग. अनियमित. हा, अनियमित, इंग्लिश मध्ये इरेग्युलर. परत, कॅलिडोस्कोपचे कार्य डॅश गुणधर्मांवर अवलंबून असते. टीचर मी सांगू? मी सांगू प्रेरणा? अनुष्का. हो टीचर. कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते. ठीक आहे, व्हेरी गुड. इंग्लिश मधून, एक मिनिट मी हात खाली करते. इंग्लिश मधून कोणाला सांगायचं हे सेम आन्सर त्यांनी फक्त हात खाली करा. रितिका सांग बेटा. मल्टिप्लाय रिफ्लेक्शन. मल्टिपल रिफ्लेक्शन. ठीक आहे, बरोबर आहे. चला परत मी हात खाली करते. प्रश्न बघितल्याशिवाय हात वर नका करू रे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊयात आपण. अच्छा, ही आकृती काढायची आहे. दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 90 चा कोन करतात. एका आरशाचे आपाती किरण 30 अंश, तर दुसऱ्या आरशावर परावर्तित होणारा किरण काढा. हे तुम्ही मला ट्राय करा आणि ग्रुपमध्ये टाका ही आकृती. टीचर मी मॅम आजचा होमवर्क घ्यायचंय का मग? टीचर मी हा कालचा होमवर्क होता बेटा, जो आज आपण फक्त डिस्कस करतोय. टीचर दोन्ही सेम येतील. टीचर मी होमवर्क टाकलाय टीचर, पर क्लास करतोय. कॅमेरा थोडा तिखट आलंय. कळलं, ज्यांचा होमवर्क झालाय पण टाकला नाही त्यांनी आज टाका, काही हरकत नाही. टीचर मी टाकलेला आहे. ठीक आहे, ज्यांनी टाकले व्हेरी गुड. आपण अंधाऱ्या खोलीतून वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल? मी हात खाली करते. ज्यांना एकदम व्यवस्थित अचूक मुद्देशीर उत्तर देता येतंय त्यांनीच हात वर करा. हॅलो टीचर. अनम्यूट करून प्लीज बोलू नका. लावण्य सांग. येस मॅम. एक्सप्लेन मराठीमधून सांगू की इंग्लिश मधून? मराठीतून. तू कशातून शिकतेस बेटा?
सेमी मधून मी लिहिलंय मनानेच पण आणि एक्सप्लेन मराठी मधून करू का मग इंग्लिश मधून? काय मग इंग्लिश मध्ये जे आन्सर तू लिहिलेस तेच वाच. Okay. Because we need a light to see things. Light has to bounce off the ball and then go into our eyes. But in a dark room, there's no light to bounce. Completely dark. Hence, our eyes get no information and we cannot see the object in dark room. ठीक आहे, व्हेरी गुड. फक्त तिथे जे बॉल लिहिलंयस ना तू, BALL असं काहीतरी वाचलंस तू. बाउन्स बॅक म्हणायचंय का तुला? चेक कर एकदा, बाउन्स बॅक म्हणायचं असेल कदाचित तुला. तू वाचताना थोडं वेगळं वाचलं, पण बाकी सगळं उत्तर तू बरोबर लिहिलंय. तुझ्या मनाने जर तू लिहिलंयस तर व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी वेल अप्रिशिएटेड. हो मॅम, मी मनानेच लिहिलंय आणि ती आपली डेफिनेशन आहे ना, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्याच्यामध्ये थोडस घेऊन लिहिलेलं होतं. हा, चांगली गोष्ट. आता ज्यांना मराठीत सांगायचं हे सेम उत्तर, फक्त त्यांनी हात वर करा. मराठीत वाचून दाखवायचंय त्यांनीच फक्त. येस शुभांगी, वाच बेटा. अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही, त्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये प्रकाश शिरत नाही. परिणामी दृष्टीची संवेदना होत नाही, म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीत वस्तू पाहू शकत नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नियमित आणि अनियमित प्रकाश यामधील फरक लिहा. आता ह्याच्यामध्ये मुलांनो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं 3 मुद्दे तर आपण लिहूच शकतो. एक तर पहिल्या दोघांची व्याख्या, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन काय असतं. दुसरा फरकाचा मुद्दा ते कुठल्या कुठल्या पृष्ठभागावर होतं. आणि तिसरा फरकाचा मुद्दा त्यांच्या आकृत्या वेगवेगळ्या. ठीक आहे, तर असे 3 फरकाचे मुद्दे लिहायचे. लिहिले नसतील तर प्लीज लिहा. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण स्किप करूया. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, एक्सप्लेन केलेलं होतं. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे हा. खालील संज्ञा दर्शवणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा. ही आकृती पण ती 16.2 आकृती तीच आहे बघा ही. राईट, ही आकृती पण मी तुम्हाला ऑलरेडी काढायला सांगितलेली होती बुकमध्ये, ज्यावेळी मी धडा शिकवत होते तेव्हाच. ठीक आहे, तर खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा. चला, संज्ञा तर स्पष्ट करण्यासाठी मला आता तुम्हाला विचारायचं आहे, कोण सांगेल आपाती किरण काय असतं? रेडी राहा या 6च्या 6 संज्ञांबरोबर. हातवर करा येत असेल तर मी एकेकाचं नाव घेते. चला, तर मी सगळ्यांचे हात खाली केले, ज्यांना येतं त्यांनीच हात वर करा. तर पहिला प्रश्न, आपाती किरण. रागिनी सांग. AB. अरे संज्ञा सांगायची, आपाती किरण काय असतो? आरशावर पडणारा प्रकाशाचा किरण म्हणजे आपाती किरण. ठीक आहे, चला ठीक आहे. पुढे आहे स्तंभिका. स्तंभिका काय असते कोण सांगेल? नारायण. नारायण, स्तंभिका काय असते बेटा? अरे मॅम, हॅलो मॅम. तेजस. मॅम 2 मिनिटं ऐका ना. 1 मिनिट बेटा लावण्या. तेजस जगताप सांग. आपत्ती बिंदू पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका. हा, आपाती बिंदूला लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका. बरोबर. येस लावण्या सांग. क्वेश्चन काय सांगतोय की आकृती काढा आणि मग संज्ञा स्पष्ट करा. तर तिथं आमच्या सेमी मध्ये काय सांगितलं, ड्रॉ फिगर अँड शोविंग द सिम्बॉल. तर ते तिथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते AB सांगितलं होतं तिने. अच्छा, असं दिलंय त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन. हो टीचर. आपण एक काम करूया, जर इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन नाही ते त्यांच्याकडून चुकीनं व्हायला वाटतं. बरं ऐका, मग आपण एक काम करू शकतो. तुम्ही ते AB वगैरे ते तर तिथे आकृतीमध्ये तर लिहिलेलंच आहे, आपाती किरण, आपाती कोण, ते सगळं तर तुम्ही दाखवणारच. पण ह्या संज्ञा पण तुम्हाला जर येत असेल तर लिहायला हरकत नाहीये. बरोबर आहे?
कारण परीक्षेत समजा तुम्हाला आकृती न काढता यायला नुसते फक्त हे विचारलं, खालील व्याख्या लिहा किंवा खालील संज्ञा स्पष्ट करा, मग काय करणार तुम्ही? तर आपण इंग्लिश मध्ये संज्ञाला काय म्हणता? संज्ञा म्हणजे ऍक्च्युली संज्ञा म्हणजे तसं सिम्बल असतं आणि व्याख्या म्हणजे डेफिनेशन असतं. बर, आपतन कोण? संज्ञा बोलले ना, मला कळालंच नाही. मॅम मी सांगू का आपत्ती किरणचं काय आहे? एक मिनिट, आपतन कोण बोलतोय आता आपण? हात खाली करते सगळ्यांचं मी, ज्यांना उत्तर माहिती त्यांनीच सुरुवात करा. आपतन कोण? येस साईनाथ. आपाती किरण व संगीतामधील कोण? हा, आपाती किरण व हा साईनाथ बोल. आपाती किरण व स्तंभिकेमधील कोनस आपतन कोण म्हणतात? व्हेरी गुड. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक स्क्रीन होतोय? दिसत नाही. हॅलो, हो, पण दिसत नाही आता मॅम. आता येतो टीचर. नेटवर्कचा इश्यू असेल, 2 मिनिटं थांबा. आता येतो आवाज? येस मॅम. यस मॅम. स्क्रीन दिसते? यस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. थोडा वेळ कॅमेरा बंद, नेटवर्क स्टेबल होऊ द्या. नेहा मोरे, नेहा सांग परावर्तन कोण काय असतो? टीचर तुमचा आवाज ब्रेक होतो. आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. थांबा, मी रिजॉइन करते मुलांना. ओके मॅम. ओके टीचर. रिजॉइन करते. टीचर आता दिसली स्क्रीन. टीचर माईक चालू कोणाचा तरी. काय झालंय? शांत बसा मॅडम, रिजॉइन होत आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. आता आवाज येतोय माझा? येस टीचर. स्क्रीन दिसते? टीचर तुम्ही काय? येस मॅम. ठीक आहे, चला. मी नेहा मोरेला म्हंटल परावर्तन कोणाची डेफिनेशन सांग. तू हात वर केलाय. तर चला, मी आता एवढा वेळ नाही नाव घेणार कोणाचं. हा, बोल 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 नेहा बोल. परावर्तित किरण का कोण? परावर्तित कोण बेटा? हा टीचर, परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात? ठीक आहे, गुड. बाबासाहेब नावाने ज्याने पण जॉईन केलंय, ज्या विद्यार्थ्याने, आपात बिंदू म्हणजे काय रे बेटा? आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतो त्या बिंदूला आपात बिंदू म्हणतात. बेटा तुझं काय नाव आहे? आदिती थोरबोले. अच्छा, आदिती नाव आहे तुझं. बरं, ठीक आहे. अथर्व लोखंडे, परावर्तित किरण म्हणजे काय? पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तन किरण म्हणतात. ठीक आहे, गुड. चला, तर आता हा झाला आपला, हा वाला सेकंड, थर्ड, 5th क्वेश्चन सोडून झाला आपला. पुढे बघूयात आता. अच्छा, खालील प्रसंग अभ्यासा. ठीक आहे, बघूयात. स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा. तर पहिला प्रश्न, प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे
यांचा काही संबंध आहे का? आता मी हात खाली करते सगळ्यांचे, ज्यांना ह्याचं प्रॉपरली माहिती आहेत उत्तर त्यांनीच फक्त हात वरती करा. शिवम सांग. Yes, teacher. There a strong relation between the reflection of light and the image blurring. When water is still clearly, the reflection rays is working like smooth mirror. And when Yash throws the stone in the water produces ripples as like behavior as rough surface. That's why the image is blurring when the water is ripples. वेन वॉटर रिपल्स असेल बेटा, वॉटर इज रिपल्स नाही येणार. बर ठीक आहे. रितिका पाटील सेम आन्सर मराठीतून सांग बेटा. टीचर आम्हाला सेम. बर मराठी मधून कोणी आहे आता? फक्त थांबा मी हात मॅम खाली मी करते. सांगू प्रेरणा सांगू मॅम. प्रेरणा सांग सांग. प्रकाशाचे नियमित परावर्तन होत असेल तर प्रतिमा स्पष्ट दिसते. मात्र अनियमित परावर्तन असेल तर प्रतिमा स्पष्ट दिसत नाही. ठीक आहे, पुढे एवढंच उत्तर. बरं ऐका जाणू, आता मी जे सांगते ते नीट लक्षात घ्या आणि तुमचं उत्तर करेक्शन करा. बघा कुठले कुठले मुद्दे यायला पाहिजेत. प्रेरणाने सांगितलं ते उत्तर बरोबर आहे, पण ते इनकम्प्लीट आहे, अर्धवट उत्तर आहे. पूर्ण मार्क्स नाही भेटणार त्या उत्तराला, अर्धेच मार्क्स भेटतील. नीट ऐका काय काय मी मुद्दे सांगते, मग तुम्ही शुद्ध मराठीत जशी उत्तरं लिहिता तसं त्याची लँग्वेज फ्रेम करू शकता. तर पहिला मुद्दा हा येईल, ज्यावेळी पाणी संथ आहे तर पाण्याचा पृष्ठभाग एखाद्या सपाट आरशासारखा काम करतो, ज्याच्यावर प्रकाशाचे परावर्तन नियमित परावर्तन होते, ज्याच्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसते, स्पष्ट तयार होते आणि आपल्याला ती स्पष्ट दिसते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, पाण्यात दगड टाकला असता पाण्याच्या तरंगा निर्माण होतात, त्याच्यामुळे पाण्याचा वरचा पृष्ठभाग हा निरंतर हालत राहतो, त्याच्यामुळे तो एका खडबडीत पृष्ठभागासारखं काम करतो आणि त्यामुळे प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते आणि प्रतिमा जी तयार होते ती प्रतिमा कशी असते? स्पष्ट दिसत नाही, म्हणून ती प्रतिमा विस्कळीत तयार होते. ठीक आहे. अरे हा, पहिलं वाक्य तुम्ही हे लिहाल की होय प्रकाशाच्या परावर्तनाचा आणि प्रतिमा विस्कळीत होण्याचा गाढ संबंध आहे, हे पहिलं वाक्य. आणि नंतर मग दुसऱ्या नंबरला नियमित परावर्तना बद्दल सांगणार आणि तिसऱ्या मुद्द्याला अनियमित परावर्तनाबद्दल सांगणार. चला आता पुढच्या प्रश्नावर. हा काय? याचा आन्सर इंग्लिश मधून सांगा ना, आता जे सांगितलं. येस मॅम. शिवमने वाचलं तेच आहे बेटा, शिवमने बरोबर उत्तर वाचलंय. हो टीचर. बरोबर आहे का मॅम ते? येस मॅम. शिवमने जे उत्तर वाचलं तेच आहे, बरोबर आहे. ठीक आहे. चला आता तरी पण मी फास्ट मध्ये सांगते इंग्लिश मधून. पहिला मुद्दा हे लिहिणार, येस देर इज स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड ब्लरिंग ऑफ द इमेज. पहिला पॉइंट. दुसरा, when water is still its पृष्ठभाग, its surface is acting like a plane mirror and hence it is clear image. Hence it is a regular reflection forming a clear टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर ब्रेक होतोय. आवाज येत नाही. काही समजत नाही मॅम. काय झालं आज नेटवर्क? ऐकू येत नाही टीचर. When stone is thrown
When stone is thrown, ripples are formed on the water surface and it behaves like a rough surface. Hence, irregular reflection of light happens, forming a blurry image. कळलं? हो मॅम. चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. मॅम पुढला मी सांगू? थांबा एक मिनिट. अरे काय झालं यार. प्रकाश, अच्छा, यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा. हा, याचं स्ट्रेट फॉरवर्ड काय आन्सर आहे? ज्याला आन्सर द्यायचंय ते ऑलरेडी अर्धा आन्सर सांगितलेलं. मॅम मी सांगू का तेजा? मी सगळ्यांचे हात खाली केले. ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी फक्त हात वर करा. आदिती सांग. येस टीचर. टीचर म्हणजे मी जसं लिहिलंय तसं सांगू ना? हा टीचर मी जसं लिहिलंय तसं सांगू ना? हो बेटा हो. हो टीचर. रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट व्हेन लाईट इज अ incident on the still water and regular reflection of light when light is a incident on water as replays are produced its surface when a stone is thrown is thrown in the water. Still water behave as a plain and smooth surface while water behave as a rough surface. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सिंपल सांगायचंय मुलांनो. When the water surface, अरे नाही, आता आपलं एक्सरसाइज होणार नाही पूर्ण. मी सांगते शॉर्ट मध्ये, तुम्ही चेक करा फक्त तुम्ही बरोबर लिहिलंय का. पाण्याचा पृष्ठभाग, पाणी संत असताना पाण्याचा पृष्ठभाग सपाट आरशासारखं काम करतो, म्हणून तिथे प्रकाशाचे नियमित परावर्तन होते. आणि मग नियमित परावर्तन काय असतं ते एक्सप्लेन करा. जे ऑलरेडी तुम्ही त्या फरकाच्या मुद्द्यात त्याची व्याख्या लिहिणार आहे ते. सेम दुसरा मुद्दा हा लिहिणार. ज्यावेळी पाण्यात दगड टाकला, पाण्याच्या तरंगांमुळे पाण्याचा पृष्ठभाग डिस्टोर्टेड झालं. नाही, पाण्याचा पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे काम करतो. प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते. ठीक आहे. आणि मग अनियमित परावर्तन काय असतं ते तुम्ही स्पष्ट करणार. अच्छा, पण इथे सुरुवात अशी करा मुलांनी. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात? याच्यामध्ये यातून मॅम आवाज ब्रेक होतोय. मॅम खूप प्रॉब्लेम येते मॅम. स्क्रीन पण नाही दिसत, आवाज ब्रेक होतोय. आता स्क्रीन बी नाही दिसत आहे. हो टीचर. आता येतोय? स्क्रीन पण दिसते. आता काय झालंय ना मुलांनो, आता गरमी वाढली ना, गरमीमध्ये इंटरनेटचा सिग्नल जरा वीक होतो. कारण पावसाळ्यामध्ये वगैरे कसं हवेचे पाण्याची वाफ जास्त असते ना, तर त्याच्यामुळे इंटरनेट जरा जास्त चांगलं चालतं. हवा जास्त घनदाट असते त्यावेळी. बर, आता हवा विरळ होते म्हणून ते इंटरनेटचं थोडं नेटवर्क इश्यू. बरं ऐका, आता मी काय म्हणते. तर मग नियमित आणि अनियमित प्रकाशाच्या परिवर्तनाची व्याख्या लिहा. पण पहिला मुद्दा तुम्ही काय टाकणार ह्याच्यामध्ये, हे उत्तर चालू करताना काय विचारले, यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात? तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार यातून प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार लक्षात येतात. आणि मग तिथे पहिला नंबर लिहायचा प्रकाशाचे नियमित परावर्तन. दुसरा मुद्दा लिहायचा प्रकाशाचे अनियमित परावर्तन. आवाज ब्रेक होतोय. देवा, परत रिजॉईन कर. आता तर हे पण चालू. बरं ठीक आहे, थांबा मी परत रिलोड करते. येतोय ना आवाज? येतोय टीचर आवाज. मग ज्यांना माझा आवाज ब्रेक होतोय.
बरं ठीक आहे, थांबा मी परत रीड. आता येतोय माझा आवाज मुलांना? हो मॅम. येस मॅम. क्लिअर येतोय. ठीक आहे, क्लिअर येतोय आता आवाज. क्लिअर येतोय ना? कट येतोय. ठीक आहे, जरा चांगली गोष्ट आहे. हा, मी म्हणत होते, परत एकदा सांगते. पहिला मुद्दा हा लिहिणार तुम्ही की यावरून प्रकाशाचे परावर्तनाचे 2 प्रकार लक्षात येतात. आणि मग तुम्ही लिहिणार नंबर 1 नियमित प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि नंबर 2 प्रकाशाचे अनियमित परावर्तन. ठीक आहे. आणि मग मी जे मगाशी मुद्दे सांगितले ते त्याच्यात ऍड करा. की संथ पाणी असेल तर ते सपाट आरशासारखं काम करतं, म्हणून नियमित परावर्तन होतं. आणि पाण्यामध्ये दगड टाकल्यावरती पाण्याचा पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभागासारखा काम करतो आणि म्हणून मग अनियमित प्रकाशाचं परावर्तन होतं. आणि मग अनियमित आणि नियमित प्रकाशाचं परावर्तन काय, जरा तुम्ही काय करा, मॅम परत ब्रेक होतोय. स्पष्ट करा. मॅम अच्छा, जोड्या नाही दिसत. मुलांनो, तुम्हाला माझा आवाज परत ब्रेक होतोय आणि स्क्रीन पण नाही दिसत आहे का? नाही आता टीचर. सर्व ओके. टीचर प्लीज हो मॅम. वर थांबा, मी एक काम करते. एक मॅम मिनिट. दिसत आहे स्क्रीन पण दिसते ना, आवाज पण येतोय. आवाज पण येतोय सगळं दिसते पण तो तुम्ही प्रश्न स्वाध्याय बरं, ऐका जरा मुलांनो, ऐका जरा. मी हात सगळ्यांचे खाली केलेत. ज्या मुलांना माझा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय त्यांनी हात वर करा. मॅम मला शिकू द्या. मॅम धोनीचं स्वाध्याय काढले. मॅम तुम्ही शिकवा, आवाज येतोय. टीचर आवाज बर मध्ये मध्ये ब्रेक होतोय. बरं, ऐका आता मुलांनो, थांबा. हे हा, मी ते चुकून केले. मॅम त्यांना आवाज अरे, ज्यांना आवाज येत नाहीये मुलांना, तुमच्या इकडे नेटवर्कचा इश्यू असेल. असं होईल. हो मॅम, आमच्याकडे येतोय. कोणालाच नाही जाणार बघ माझा आवाज.
चला आता ही उदाहरणं आपल्याला करायची. सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोन 40 आहे. कळते? आरसा आणि परावर्तित किरण. तर आपतन कोण आणि परावर्तन कोणाची मापे कोण सांगेल? हे सिमिलर वाला सेम टू सेम गणित आपण काल सोडवलेलं. 50. हा 50 बरोबर आहे. सपाट आरसा आणि परावर्तन कोण 40 आहे. म्हणजे परावर्तन कोण किती असेल? 50 असेल. आणि परावर्तन कोण 50 आहे. हा परावर्तन कसं आलं? कसं आलं ते नको सांगायची गरज नाहीये. आता पुढचं गणित डिस्कस करूया आपण. मग मी दोन्ही गणित तुम्हाला सोडवूनच दाखवते. थांबा. परत आहे आरसा व परावर्तित. आरसा परत परावर्तित 67 टीचर. 67 टीचर. 67 टीचर. minus 32 मी बोलू का? 90 minus 32 टीचर ना बाद मधून ते 67 ठीक आहे, कळलं मला. ऐका, दोन्ही पण गणित एक्झॅक्टली सेम टू सेम आहेत, फक्त किमती वेगवेगळ्या दिल्यात. बरोबर आहे? गणितांमध्ये फक्त किमती टाकायचा मी तेच केलंय. हा ठीक आहे. चला मी एक पहिलं गणित सोडून दाखवते ज्याचा आन्सर 50 येते. नाहीतर चला दुसरं वाला सोडून दाखवते ज्याचा आन्सर 67 येते. त्याच्यानंतर ना दिलेलं गणित तुम्ही लिहा. पण जसं मी तुम्हाला सांगितले मुलांनो, लिहिण्याची पद्धत बिलकुल तुमच्या पुस्तकामध्ये दिले तशीच असायला पाहिजे. कुठली पण पायरी गाळायची नाहीये. पायरी गाळली की मार्क्स कट होणार. मग ओके मॅम. ऐका, मला जरा सांगा तुमची वार्षिक परीक्षा आता कधी आहे? किती तारखेला आहे टीचर. 8 टीचर आमची 8 एप्रिल आहे. टीचर 8 ला सुरू होते आणि 25 ला संपते. हो टीचर. एप्रिल महिन्यात. बरं, कळलं मला. टीचर आमच्या माहिती 8 ला सुरू होईल आणि 25 ला संपेल. बर हो टीचर. ठीक आहे, कळलं मला. काही जणांची आता 25 मार्चला सुरू होते, काहींची 4 एप्रिलला सुरू होते, काहींची 8 एप्रिलला सुरू होते. ठीक आहे, मला समजलं. आता ज्या लोकांची परीक्षा लवकर सुरू होते 25 तारखेला किंवा 25 ला संपेल, 25 ला सुरू होते, 4 एप्रिलला सुरू होते, 8 एप्रिलला, जेव्हा तरी पण सुरू होते, आणि समजा त्याच्या आधी जर आपला तो ताऱ्यांचे जीवन यात्रावाला जर धडा तो जर शिकून नाही झाला, तर त्याचे महत्वाचे प्रश्न उत्तर जे ऑलरेडी तुम्हाला शाळेत दिले असतील तेवढेच पाठ करा. आणि जर आपला झालाच शिकवून तर चांगलीच गोष्ट आहे. पण तो धड्यावरचे जास्त प्रश्न नाही येणार एक्झामला, कारण तो एवढा काही महत्वाचा धडा नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जे शाळेमध्ये जे प्रश्न उत्तर त्याची लिहून दिलेली असतील तेवढीच पाठ केली तरी पण चालेल. ठीक आहे, तरी पण मी ट्राय करेल की नियती मॅमला सांगेल की माझा क्लास पुढच्या आठवड्यात 2 क्लास लावा वगैरे. तर मग बघूया कसं आपलं होतंय तो. ठीक आहे, चला आता मी गणित सोडवून दाखवते तुम्हाला. पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे गणित, आधी आकृती काढायची जसं मी सांगितलंय. ठीक आहे, तर मी थोड्या वेळाने तुमचे माईक अनम्यूट करेल मुलांना. थांबा जरा. तर समजा हा आपला पृष्ठभाग आहे, आरसा आहे, आणि काय दिलेलं आहे, समजा ही आपली स्तंभिका आहे. ठीक आहे, आणि हा परावर्तित किरण आहे. तर काय दिलंय, परावर्तित किरण हा आरशाबरोबर तो एक कोन बनवतोय. किती कोन बनवतोय तो?
किती अंशाचा कोण बनवते? थांबा मला बघू द्यात, मी आकडा विसरली. हा 23 अंशाचा ते कोण बनवतोय. ठीक आहे. तर मग हा बघितलं मी चॅट मध्ये पण मेसेजेस. थँक्यू सो मच. तर मग हे आपण बघा काल पण सोडवलेलं. हा सॉरी मुलांनो, माझा टॅब शिफ्ट झाला, मला कळलंच नाही की काय चाललंय. मी परत आता सांगते. तर आपण काय करतोय, तर तो 23 अंश आहे बरोबर. हे सेम टू सेम गणित आपण काल पण सोडवलेलं होतं. ठीक आहे. तर आता बघा मी परत सोडवते. तर काय सांगितलेलं आहे इथे, हा कोण 23 अंशाचा आहे बरोबर आहे. आता काल आपण जसं केलं तसं ह्याला पण करायचं. ह्याला नाव द्या हवं तर. ह्याला नाव द्या POQ. ठीक आहे. इथे नेहमी NS ठेवायचा. N म्हणजे नॉर्मल असतं, तर ह्याला NS नाव द्या. ठीक आहे. आणि इथून पण एक कोण काढा. तर ह्याला पण नाव देऊ शकता तुम्ही. P इकडे दिले तर ह्याला R नाव द्या. चला ठीक आहे. तर काल आपण जसं केलेलं आठवते तुम्हाला. आधी आपण काय लिहिणार, NOQ म्हणजे हे दोन कोण मिळून 90 अंश असतात, हे लिहायचं लागेल आपल्याला बरोबर आहे. N एक मिनिट हा मुलांनो, माझा पेन आज स्वतःहूनच काम करायला लागलाय. चला तर आता हा NOQ NOP घेऊया आधी. NOP कोण NOP आणि नंतर ना थांबा मी हातानेच घेते, पेन नीट चाले ना. हा तर हा कोण NOP आणि कोण POQ बरोबर आहे. POQ हे दोघं जण मिळून 90 अंश असतील बरोबर आहे, कारण तो लंब आहे. तर चला तुमच्या पुस्तकात लिहिलेलं तसं तो कोणाचं पण नाव लिहूया. NOQ मोठा कोण NO. एक मिनिट मुलांनो, NOQ ठीक आहे. तर आता NOP किती आहे, NOP तर आपल्याला काढायचंच आहे. तर NOP ला जसंच्या तसं ठेवणार आपण. पण इथे आपण एक काम करूया मुलांनो, आपला NOP म्हणजेच आपला कुठला कोण आहे, परावर्तित कोण आहे ना, म्हणून याला आपण R नाव देऊयात. तर R अधिक 23 बरोबर 90 येणार. आणि पुढे तुम्हाला माहितीये मग R आपल्याला किती मिळेल, 90 वजा 23 आणि उत्तर किती येईल मग 67 डिग्री. आणि नंतर तुम्ही काय लिहिणार इथे, प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार I बरोबर R बरोबर 67.
ठीक आहे. तर अशा सगळ्या बघा किती टोटल पायऱ्या झाल्या. एक तर पहिली पायरी आकृती काढली, परत हे 2 2 3 4 5 6 आणि इथे जे वाक्य लिहिणार प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार, तर टोटल 7 लाईन तर तुमच्या दिसल्या पाहिजेत, तरच तुम्हाला एक्झाम मध्ये टीचर पैकीच्या पैकी मार्क्स देईल. ठीक आहे, नाही तर नाही मिळणार पैकीच्या पैकी मार्क्स. चला, तर आता तुम्ही काय करायचंय मुलांनो, असं सेम टू सेम गणित स्वाध्याय मधलं पहिल्या नंबरचं जे गणित आहे ते सोडवायचंय. चला, आपल्याकडे 3 मिनिटं आहेत. पटकन सोडवून दाखवा मला जसंच्या तसं, मी ज्या सगळ्या पायऱ्या वगैरे सांगितल्या त्याच्यानुसार. ठीक आहे, चला मी आता तुमची माईक चालू करते. मॅम 6 स्टेप लिहायच्या का? टीचर एकदा परत सांगा ना काय सांगितलं. हा, सगळ्याच्या सगळ्या स्टेप लिहायच्या. बेटा तुझ्या समोर आहे बोर्डवर, बघ मी जे काय केलंय ते. हे लिहायचंय का टीचर टीचर ग्रुप मध्ये पाठवायचंय? नाही, ह्याला सेम टू सेम, हा नंतर ग्रुपमध्ये पाठवा. ह्याला सेम टू सेम बघून क्वेश्चन नंबर 7वा जो आहे उदाहरणे सोडवा. त्याच्यातला अ वालं गणित सेम अशाच पद्धतीने सोडवायचंय. टीचर अशा पद्धतीने सोडायचं की हे सोडवायचंय? टीचर पहिलं अशा वाला पद्धतीने सोडवायचं. हे तर मी सोडवलं ना ऑलरेडी. हे का सोडवलं तुम्ही? हे मी दुसरं आ सोडवलंय, तुम्ही अ वालं सोडवायचंय. टीचर आकृती काढून का? हा हा, आकृती काढायची आहे, डेफिनेटली आकृती काढायची आहे. भले तुम्ही नुसती स्केल आणि पेन्सिल घेऊन रफ आकृती काढा. मॅम 10 मिनिटं नाही तर काय? 5 मिनिटं लागतील. 3 मिनिटात नाही व्हायचं. अरे तो ट्राई तर कर रे, ट्राई करने में क्या जाता है. मी हात खाली करते. तुमचं जर सोडवून झालं की हात वर करा. मुलांनो, आता ना होमवर्क काय आहे माहितीये नेक्स्ट क्लास साठी? तो ताऱ्यांची जीवनयात्रा धडा वाचून या नेक्स्ट क्लास साठी. पुढच्या आठवड्यात आपला क्लास असेलच. मॅम तर ताऱ्यांची जीवनयात्रा धडा. चांगला शिकवत नाही सर, काही समजत नाही. काय तेजस? मॅम शाळेतलं काही समजत नाही. शाळेतलं नाही समजत आहे? बरं जाऊ दे, इथलं समजते ना काय चाललंय? हो मॅम. ठीक आहे, चला चांगली गोष्ट. मॅम पुढल्या आठवड्यात तो धडा होऊन जाईल का? हा, व्हायला तर पाहिजे, कारण तो जास्त काय मोठा धडा नाहीये. त्याच्यातले जे महत्वाच्या गोष्टी असतील तेच घेईल मी. थँक्यू मॅम. चॅट मध्ये काय टाकतोय तुम्ही? बर बेटा थांब. प्रेरणाचं झालं पण. टीचर दुसरा क्लास कोणत्या विषयचा आहे? बेटा एकच क्लास आहे आज. टीचर माझं उत्तर पण आलं नाही, आपण ती पण काढली गेली. व्हेरी नाईस. चला आता मुलांनो झाले आता 8:21. ज्यांचं नाही अजून पण झालंय स्क्रीनशॉट घ्या. त्याला सेम टू सेम बघून हे 7 नाही स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हा, सोडवून झाल्यावर तुम्ही जे सोडवले त्याचा ग्रुपला फोटो टाकायचा आहे. हो टीचर. हॅलो टीचर. ठीक आहे, चला तर आता आपण आजचा क्लास संपूयात. हा, मला एक गोष्ट चांगली नाही वाटत. मला हे नाही सांगता. हा बोल बेटा बोल. टीचर तुम्ही जे आता पहिलं सोडवायला दिलेलं आहे तर म्हणजे ते सोडवून झालं असंच अंकांवर,
पण त्याला तुम्ही जे आता याच्यामध्ये आकृतीला नाव घेतलेले होते NOP, तर तेच नाव घेतले तर चालेल का? हा हा चालेल ना, काही प्रॉब्लेम हॅलो नाही. टीचर. हॅलो टीचर. हा बेटा. टीचर दुसरा क्लास कोणता आहे? अरे तुमचे जवळजवळ 10 दिवसापासून एकच क्लास आहे ना. हो मला वाटतं 2 आठवडे तर झाले तुमचे एकच क्लास असतो है ना. हो टीचर. हो मॅम.